तेव्हापासून त्याचे दोन्ही परिणाम आहेत. म्हणजे वाईट गुण पण आहेत आणि चांगले गुण पण आहेत. पण काय होतं की पुरुष मंडळी 70% प्रमाणात जी पुरुष मंडळी आहे ना, ती ज्यावेळेस एकट्यात मध्ये असते त्यावेळेस त्यांना काही सजेस्टेड ऍप येतात, जसे की पोर्नोग्राफी असेल किंवा काय असेल, ते लगेच त्या ऍपवरती जाऊन क्लिक करतात. आणि असे लोक बसलेले आहेत मागं की ते हे कांड करणारे, जसं सेक्सटॉर्शन म्हणा किंवा हनी ट्रॅप म्हणा, हे सगळे लोक काय करतात, ह्या लोकांना अट्रॅक्ट करतात आणि त्यांना त्यांचा डाटा त्यांच्यापर्यंत पोहोचतो. जसा तो डाटा पोहोचला की ते त्यांना विशिष्ट पद्धतीने ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतात. मग या हनी ट्रॅपिंग मध्ये बरेच लोक आपला जीव देखील गमावतात, अनेक कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतं. आणि मग अशा पद्धतीने आम्ही ह्या टॉपिकवरती डिस्कशन करताना आम्हाला सुचलं की बाबा ह्याला एक योग्य ते नाव असावं. मग ते नाव काय की आंबट शौकीन, कारण की ह्याच्यामध्ये सगळे आंबट शौकीन अडकले जातात, आहे की नाही. ह्याच्यामध्ये सगळे जातात अडकले तर ते आंबट शौकीन लोक. म्हणून आमचं, माझं आणि अक्षयचं लिहिताना बोलणं ठरलं की आंबट शौकीन हे नाव या सिनेमाचं असावं. अच्छा, हा शब्द कोणी सुचवलं स्पेसिफिकली? काय झालं ऍक्च्युअल मध्ये, ही गोष्ट आहे ना, लॉकडाऊन म्हणजे पॅन्डेमिक मध्ये आमच्या एका मित्राला बद्दल असं ही सगळी गोष्ट झाली. त्याला एक व्हिडिओ कॉल आला. त्या व्हिडिओ कॉलमध्ये त्यांनी त्या मुलीने त्याचा व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ काढल्यानंतर त्याला ब्लॅकमेल केलं की मी तुझ्या ह्या लोकांचे नाव आहेत त्याच्या सगळ्या फॅमिलीचे, त्याच्यामध्ये मी हे पोस्ट करेल म्हणून. तो घाबरला. त्यांनी तात्काळीने आमच्या दोघांना बोलवल्यानंतर त्यांनी म्हटलं की मी असं ह्या फंड्यामध्ये अडकलोय बाबा, आता मी काय करू. तर मी त्याला म्हटलं तू घाबरू नको, आमचे काही कॉन्टॅक्ट्स आहेत, आम्ही ते युटिलाइज करून तुला ते वाचू. आम्ही ते सांगितलं काही लोकांना, त्यांनी तात्काळीने ते व्हिडिओज वगैरे सगळे डिलीट करून टाकले आणि तो वाचला. पण तो व्यक्ती एक गोष्ट जाताना बोलला की जर समजा हे अजून प्रकरण वाढलं असतं तर मी कदाचित आत्महत्या केली असती. मग त्यावेळेस आम्हाला वाटलं की ह्याच्यावरती एक चित्रपट बनला पाहिजे. मग आम्ही थोडा अजून त्याच्यावरती डीप गेलो तर आम्हाला एक गोष्ट कळली की ह्याच्यामध्ये वयाच्या 14व्या वर्षापासून ते वयाच्या 60व्या वर्षापर्यंत लोक अडकलेली आहेत. फक्त ते बोलत नाही, त्यांचा तोंड दाबून बुक्क्याचा मार होतो. कारण की ही गोष्ट अशी आहे की ती लोकांना सांगता येत नाही, ते घाबरतात. आणि तेच आम्ही ह्या स्टोरीच्या पद्धतीने सांगून दिलेले की लोकांना तुम्ही आमचा सिनेमा ज्यावेळेस बघाल त्यावेळेस जरी त्याचं नाव आंबट शौकीन असेल तरी त्याच्यामध्ये जी गोष्ट दाखवलेली आहे ती तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हाला कळेल की ह्या ट्रॅपमध्ये जर तुम्ही अडकला असाल तर त्याच्यामधनं वाचायचं कसं आणि अडकायचं नसेल तरी त्यामध्ये काय करायचं. खरंय, फक्त करमणुकीचा हा विषय